नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। फॅशन आणि ट्रेंडच्या बदलत्या आवडीनुसार अनेक पुरुष दाढी ठेवतात किंवा काढतात। काहींना क्लीन शेव लुक आवडतो, तर काही जण त्यांच्या व्यवसायानुसार किंवा वैयक्तिक आवडीनुसार दाढी ठेवतात। काही पुरुष दररोज सकाळी दाढी करणे पसंत करतात, तर काही जण महिनाभरही दाढी करत नाही। दाढी करणे ही एक सामान्य प्रक्रिया असली तरी रोज दाढी करणे आरोग्यदायी आहे की हानिकारक, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो। मात्र तज्ञांच्या मते दाढी ठेवल्याने त्वचेला कोणतेही नुकसान होत नाही। मात्र दाढी लांब असल्यास ती नियमितपणे धुवून स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे। हेल्थलाईनच्या अहवालानुसार दाढी किती वेळा करावी याचा कोणताही निश्चित नियम नाही। हे पूर्णपणे तुमच्या वैयक्तिक आवडीवर अवलंबून आहे। तसेच तज्ञांचे म्हणणे आहे की बहुतेक पुरुषांना दररोज दाढी करण्याची गरज नसते। रेझर केवळ दाढीच कापत नाही, तर प्रत्येक वेळी त्वचेवर ब्लेड फिरवल्याने त्वचेच्या पेशींचा एक थर निघून जातो। त्यामुळे त्वचेला बरे होण्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे। रोज दाढी करण्याऐवजी 1 किंवा 2 दिवसांच्या अंतराने दाढी करणे त्वचेसाठी अधिक चांगले आहे। दाढी ठेवण्याचे फायदे आणि तोटे काय आहेत ते पाहूया। चेहऱ्याला एक वेगळा आणि आकर्षक लुक मिळतो। थंडीच्या दिवसात दाढी चेहऱ्याचे संरक्षण करते। काही लोकांसाठी दाढी आत्मविश्वास वाढवते। तर आता दाढी ठेवण्याचे तोटे काय आहे? तर लांब दाढी नियमितपणे स्वच्छ न केल्यास त्वचेला इन्फेक्शन होऊ शकते। काही लोकांमध्ये दाढीमुळे त्वचेवर पुरळ येऊ शकतात। रोज दाढी केल्यास त्वचा कोरडी होऊ शकते। दाढी करणे किंवा न करणे हा पूर्णपणे वैयक्तिक निर्णय आहे। मात्र त्वचेचे आरोग्य जपण्यासाठी रोज दाढी करणे टाळावे आणि दाढी स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।